नमस्कार, मी कृषी मित्र दत्तात्रय भोसले आपले कृषी कंपनीच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपण वर्णे या गावातील प्रगतशील शेतकरी सागर साळुंखे यांच्या पेरूच्या प्लॉटवर आहे। तर ते आपल्याला कृषी कुठली उत्पादन लागवडीपासून कुठली उत्पादन वापरले आहेत आणि काय नियोजन केलं आहे ते त्यांच्याकडून। नमस्कार सागर साहेब, आपण काय काय नियोजन लागवडीपासून आणि आतापर्यंत काय काय नियोजन केलं? आपण सुरुवातीला लागवड केल्यानंतर बेसल डोस बघताना वृद्धी, संवर्धन आणि 9-24-24चं एकत्रीकरण करून झाडाच्या बुडक्याला घातलं होतं आणि माती आड केलं होतं। त्यानंतर आपण इकोसाइड मिलीबगसाठी इकोसाइडची फवारणी घेतली होती। सुरुवातीला आपण प्रमाण थोडंच घेतलं होतं, 40 मिलीनंच घेतलं होतं आणि माईटसाठी नो माईट वापरलं। त्यानंतर जसं जसं प्लॉट हे होईल तर 2 महिन्यानंतर छाटणीच्या आधी आपल्याला निमॅटोडचा प्रॉब्लेम जाणवला, म्हणून आपण त्यावेळी निमॅटोसन एकरी 1 किलो, फ्लोरा एकरी 1 किलो असं मिक्सर करून ड्रिपनं आपण दिलेलं होतं। त्यानंतर आपली वाढ जोमाने चालू झाली। निमॅटोडचा तुम्हाला अटॅक आलेला कसं कळलं की झाडाची वाढ पूर्ण थांबली होती, शेंडा स्टॉप झाला होता, थोडं पिवळट पण आला झाडाला, पिवळसर झाली होती पानं, ते पूर्ण रिकवर झालं सगळं निमॅटोसनमुळे। त्याच्यानंतर मग ती कव्हर झाल्यानंतर तुम्ही दर महिन्याला निमॅटोसनसाठी परत काय काय उपयोग केला? त्याच्यानंतर दर महिन्याला आपण म्हणजे प्रत्येक अमावस्येला आपण फ्लोरा आणि निमॅटोसन वापरतो आणि मायक्रोरायझा वापरतो प्रत्येक महिन्याला। त्यामुळे परत निमॅटोडचा विषय झाला नाही, म्हणजे जाणवलाच नाही, कंटिन्यू आपण हे केलं त्याच्यानंतर ह्या साईज येण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या तुम्ही? त्यानंतर बहार धरला, त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजला आपण इकोसाइडचं प्रमाण वाढवलं होतं। इकोसाइडचं प्रमाण केलं होतं 60 मिली। त्यामुळं 1 महिना कंप्लीट मिलीबग दिसतच नाही, व्हाईट फ्लाय मिलीबग दिसतच नाही, प्रादुर्भाव झालाच नाही त्याच्यानंतर, म्हणजे 1 महिनाभर त्याचा प्रादुर्भाव झालाच नाही। त्यानंतर परत दर महिन्याला आपण ती फवारणी कंटिन्यू करत राहिलो। साईज येण्यासाठी आपण 47 आणि फेरस असतं ते इंडिकेनचं आणि कृष्टेकचं साईजर वापरतो। त्याच्यामुळे अशी ह्या फळांची साईज चांगली झाली, त्याच्यामुळे अशी साईज झाली। ती किती महिन्याची आपली बाग आहे आता? हे आपली बाग आहे साधारणतः 9 महिन्याची बाग आहे। 9 महिन्याच्या बागेत आपण 3.5 महिन्यातच बहार धरायची छटणी घेतली होती आणि आता हे दुसरं हे जे लावलंय का नाही फोम, हा दुसऱ्या बहाराचा फोम आहे। दुसरा बहार धरलाय, इथं खाली पहिला बहाराचा इथं खाली माल आहे आणि हा दुसरा बहार आहे। दुसरा बहार पण आपण टॉपिंग केल्यानंतर दुसरा बहार पण धरलाय लगेच। आतापर्यंत किती उत्पन्न गावलंय तुम्हाला? ह्या आतापर्यंत आपल्याला आपली साधारणतः 2300 झाड आहेत, 21,000 फॉर्म बसला होता पहिल्या बहाराला, कमी बसला होता। आपण छाटणी लवकर घेतली होती, शेतकरी 8-9 महिन्याची बाग झाल्याशिवाय घेत नाहीत उत्पन्न। आपण 3.5 महिन्याची असताना छाटणी करून उत्पन्नाच्या दृष्टीने छाटणी केली होती, त्यामुळं पहिल्या बहाराला कमी गावला, पण आता दुसऱ्या बहाराला चांगला फॉर्म बसलाय, 50,000 फॉर्म बसलाय। उत्पन्न किती गावलं? उत्पन्न आतापर्यंत बघा, आता माल चालूच आहे, आता 3रा तोडा आहे, बघा तोडा चालूच आहे। आतापर्यंत आपल्याला मार्केटला आपण 2300 किलो घातलेला आहे माल, आता हे चालू आहे। आता काय 50% बिरण तोडून झालेलं नाही, सॉरी 30% पण रन तोडून झालेलं नाही, एवढा माल आहे अजून। माल नाही, 3-3.5 टन माल गावला असेल तुम्हाला आता साधारणपणे? आता आजचा धरून 3.25 टनापर्यंत जाऊ आपण, 3.25। अजून 2 टन माल बागेवर आहे तयार माल। पहिल्या बहारातील 2 टन माल अजून बागेवर झाडावर शिल्लक आहे। नमस्कार, धन्यवाद।